सकारात्मक घ्या, नाही तर तुम्ही चुना लावाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एक 2 मिनिट. प्रशासनासाठी अरे एक मिनिट मित्रा जरा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला 2 वाक्य बोलायचे आहेत. कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत 6 नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले, आम्ही पण 2 पावलं पुढे आलेलो आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही. पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही, हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला. जेलमध्ये जायची तयारी आहे, केसेस अंगावर घ्यायची तयारी आहे, भगतसिंगची औलाद आहोत, पाहिजे ते करायची तयारी आहे. हे संदेश सुद्धा निक्षून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो. हा नंबर 1. नंबर 2, बच्चू भाऊंनी सांगितलं, परत सांगतोय की आम्ही साहेब, मंत्री महोदय साहेब, हे परत एकदा वधवून घेतोय, भाऊंनी घेतलंच. आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा. तुम्ही पोलीस फोर्स वापरला, तुम्ही लोकांना अडवलं, डबे अडवले, तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे. राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय, बच्चू भाऊंशी बोललोय, आपल्या नेत्यांशी बोललोय. आमची लढाईची तयारी आहे. उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का? नाही, महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे. बरोबर आहे का? 11 वाजता उद्या बैठक होणार आहे. 11 वाजता गावागावातील आम्ही जाणार ना 11 वाजता येऊन किंवा काय, उद्या दिवसभरात बैठक होणार आहे. 11 वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बच्चू भाऊ, राजू शेट्टी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी, हा आपला निर्णय आहे. मंजूर आहे का आपल्याला? गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही? उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही? आपल्या बाबाचा 7 कोरा करण्यासाठी, आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही? एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा, हाच मार्ग आहे. भगतसिंगची औलाद आहोत, जेल तुरुंग लाठ्या काठ्या घाबरत. धन्यवाद. आता मी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. शासनाकडून एक सकारात्मक पर्याय प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आलात. आम्ही कोर्टाचाही मान राखून रस्ता खुला करतोय. आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील. तिथं लाईट बंद झाली असेल तर ती चालू करावी आणि उद्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आणि उद्या जरा महापालिकेला सांगून आपल्या शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल. आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया. तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खुला करतोय, पण आंदोलन आपलं चालू आहे. आणि आता आपण नाही, एकच दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे, तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवतात त्यांना अडवू नका, एवढं त्यांचं म्हणणं आहे. आता एकदा स्मूथली चाललंय म्हटल्यानंतर ते काही करू नका.
आता सगळ्यांनी उठून चला. एक मिनिट थांबा थोडस. तुम्ही निघा. सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. मला असं वाटतं का उद्या आम्ही बैठकीला जाणार. आज रात्रभर मी आम्ही सगळ्यांनी आणि आमचं आंदोलन 31 तारखेला आम्ही 31 तारखेला 1 वाजता आमचा रेल्वे सुरू होईल. सकारात्मक चर्चा झाली, चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत, तर आमच्या रेल्वे थांबू शकतं. निर्णय जर चांगला घेतला बरोबर घेतला नाही, घोषणा केली नाही ग्राउंडवर लोक जाऊन मुंबईला बैठक. शब्द दिलाय का जे आंदोलक इथे राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या? त्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा सुरू झाली? यश नाही म्हणताय. आमचं आंदोलन संपलं नाही आहे, लक्षात घ्या. काय वाटतंय सकारात्मक आमचं आंदोलन संपलेलं नाही, फक्त चर्चेसाठी जात आहोत. याचा अर्थ आंदोलन संपलं नाही. चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का? 6 वाजता 6 ते 7 वाजता सर आतापर्यंत तुम्ही येईपर्यंत आंदोलन इथे असणार. इथं असणार. किती वाजता निघणार आता ते चर्चा केल्याशिवाय काही वाटतं. ठीक आहे सर, चला.